वेलकम फ्युचर डॉक्टर्स. करिअर मेकिंग गार्डन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करून महाराष्ट्र राज्यामधील गव्हर्नमेंट एमबीबीएस मधील आज एक कट ऑफ आपण पाहत आहे. त्याच्यामधील आजचं जे कॉलेज आहे ते परभणी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज परभणी हे सुद्धा 2023 मधलं हे कॉलेजची स्थापना आहे. या ठिकाणी हॉस्टेलची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे. ITI कॅम्पस जिंतूर रोड परभणी या ठिकाणी हे कॉलेज आहे. ह्या कॉलेजला सुद्धा मी स्वतः व्हिजिट करून आलेलो आहे. वास्तविक या कॉलेजचा जो फोटो आहे तो गव्हर्नमेंट कॉलेज परभणी असा फोटो आहे. या कॉलेजमध्ये आपल्या सर्वांना जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर कॅटेगरी वाईज कट ऑफ किती पाहिजे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहे. एक तर पहिला महत्वाचा मुद्दा, सर्व विद्यार्थ्यांना ओपन कॅटेगरीसाठी इकडे सुद्धा ऍडमिशन घ्यायचं असेल तरी सुद्धा थोडंसं हायर साईडने मार्क लागतात. परभणी कॉलेज हे 2023 पासूनचे स्थापना असणार 511 हा कट ऑफ पहिल्या राऊंडचा आहे. फिमेल मध्ये तिसऱ्या राऊंड मध्ये आपल्याला 514 कट ऑफ राहिलेला आहे. हिली एरियामध्ये 508, इकडे बऱ्यापैकी डिफरन्स 5-6 मार्काचा दिसतो. PWD मध्ये समजा इकडे 204 मार्काला हे कॉलेज मिळालेलं आहे. EWS या कॅटेगरीसाठी 493 पहिल्या राऊंडला, दुसऱ्या राऊंडला 492 आणि 491. SML आपण पाहायला गेलं तर 4911 आणि 5034 आणि 5152 हा SML आपल्याला पाहायला मिळतो आहे. परभणी कॉलेज हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे. या ठिकाणी फिमेल कॅन्डिडेटसाठी 499 हा कट ऑफ आहे आणि SML जो आहे तो 42-39 एवढा SML ला. SCBC मध्ये 510चा कट ऑफ आहे. फिमेल मध्ये 508चा कट ऑफ आहे. इकडे SML आपल्याला पाहता येऊ शकतात. 501 इकडे 7 मार्कांचा डिफरन्स हिली एरियामध्ये आहे. फिमेल आणि PWD साठी 232चा कट ऑफ आपल्याला पाहायला मिळतो. SC OBC कॅटेगरीसाठी 509 आणि 507 35-44 एवढा कमी असणाऱ्या SML ला सुद्धा हे कॉलेज मिळू शकणार आहे. आणि फिमेल कॅन्डिडेट मध्ये मात्र 507 पर्यंत आणि 35-56 एवढा कट ऑफ आहे. आपल्याला हा SML पाहायला मिळतो. 205 स्कोर असणाऱ्या स्टुडंटला हे कॉलेज PWD मधून OBC कॅन्डिडेटला मिळालेलं आहे. त्यानंतर पुढच्या जे कॅटेगरी येतात त्यामध्ये एकतर फिजे NT-BCD फिजे साठी 480चा स्कोर आहे आणि NT-B साठी म्हणजे NT-1 साठी 456 आणि 94-68 एवढा SML आहे. आणि फिमेल कॅन्डिडेट मध्ये मात्र इकडे एकच मार्काचा डिफरन्स आहे. 455 आणि 96-23 हा SML आपल्याला पाहायला मिळतो. 2025 मध्ये NTC साठी 506 ला तिसऱ्या राऊंड मध्ये आणि 36-58 एवढ्या SML ला थर्ड राऊंड मध्ये कॉलेज मिळाले. आणि फिमेल कॅन्डिडेट साठी मात्र 503 आणि 39-17 एवढा SML आहे. NT-D कॅटेगरीसाठी 511 एवढा स्कोर असणाऱ्या स्टुडंटला हे कॉलेज मिळालेलं आहे. त्यानंतर हे जे यानंतर SC या कॅटेगरीसाठी हे गव्हर्नमेंट कॉलेज आहे. या ठिकाणी सुद्धा ऍडमिशन घेण्याची खूप लोकांची इच्छा असते. पहिल्या राऊंड मध्ये 434 431 पर्यंत सेकंड राऊंड मध्ये आणि फिमेल कॅन्डिडेटला सुद्धा 431 पर्यंत. इकडे जर असेल तर 15,595 एवढा SML आणि 12,595 आणि 12,588 SML जनरल मधून लागलेला आहे. ST कॅटेगरीसाठी 347 तिसऱ्या राऊंडला आणि 23,446 एवढा SML आहे. आणि फिमेल कॅन्डिडेटसाठी हा 342 आणि 24,309 एवढा SML असणाऱ्या जनरल SML असणाऱ्या स्टुडंटला ST कॅटेगरी मधून हे कॉलेज मिळाले. PWDच्या 156 स्कोर असणाऱ्या स्टुडंटला सुद्धा परभणी गव्हर्नमेंट कॉलेज करणी आपल्याला मिळालेलं आहे. राऊंड 1 to 3 पर्यंत ऑल इंडिया कोट्यात हे गव्हर्नमेंट कॉलेज असल्यामुळे ऑल इंडिया कोट्यामधून सुद्धा हे कॉलेज आपल्याला मिळत असतं. ओपनचा इकडे कट ऑफ बघा 531 आहे. EWS 530 आणि 531. EWS आणि OBC आणि ओपन मध्ये 1 मार्काचा फक्त डिफरन्स आहे. आणि 446 हा SC कॅटेगरीला आणि ST कॅटेगरीला 439. ऑल इंडिया रँक सुद्धा आपण पाहू शकता 22,000च्या आणि 24,000च्या आसपास हा आहे समजा. इकडे मात्र 1,29,000 पासून पर्यंत
आपल्याला हे कॉलेज मिळालेलं आहे एससी कॅटेगरीला. एसटीला मात्र 1,40,000 एसएमएल असणाऱ्या स्टुडंटला. डिफेन्स 1, 2, 3 मध्ये रिस्पेक्टिव्हली 489, 499 आणि 488 हा एसएमएल मार्क्स असणाऱ्या स्टुडंटला ही कॉलेज आपल्याला परभणी कॉलेज गव्हर्नमेंट पेड कॉलेज आपल्याला मिळताना पाहिलेलं आहे. इकडे हा जो दिलेला आहे तो एसएमएल आहे. इकडे मात्र ऑल इंडिया कोट्यामधून असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला ऑल इंडिया रँक दिलेला आहे. आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपलं जे बुकलेट आहे हे सर्ववरती संपूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे की जे संपूर्ण भारत देशामध्ये कुणीही मराठी भाषेमधून एवढं सुंदर देण्याचा प्रयत्न केलेला नाहीये. या बुकलेटसाठी 450 रुपये आपल्या या नंबरवरती तुम्ही पाठवू शकता आणि आम्हाला बुक पाहिजे असं म्हणू शकता. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना आपल्या पर्सनल गायडन्ससाठी यायचं असेल अशा विद्यार्थ्यांसाठी सुद्धा यामध्ये हा जो पेड काउन्सिलिंग प्रोग्राम आहे याच्यासाठी ह्या नंबरवरती संपर्क करू शकता. जय हिंद, जय महाराष्ट्र.